नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आज कळमेश्वर क्षेत्राजवळ असलेला हा चिंचोली ह्या गावामध्ये आज या क्षेत्रामध्ये शांतीवन या ठिकाणी आज भिक्खू वर्गाच्या वतीने आज इथे चॅन्टिंगचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे आणि इथे मोठ्या संख्येने इथे महिलागणांनी सोबत पुरुषांनी सहभाग घेतला होता. तुम्ही पाहू शकता दूर दूर इथे महिलागण आलेला आहे आणि ह्या महिलागणांनी इथं आज कार्यक्रमाचा आस्वाद घेतलेला आहे. काही समता सैनिक दलाचा सुद्धा महिला आहे आणि काही दूर दूर सुद्धा शेतातून इथे आलेले आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम आहेत, जाणून घेऊयात त्यांचं काय नाही. आपल्या मॅडम मला परिचय सांगा. जय भीम. माझं नाव लुंबिना भगवंत बाने आहे. मी माजी सरपंच आहे. बोरगाव खुर्दवरून इथं आलेली आहे आणि आज इथे संपूर्ण विदेशी भिक्खू संघाचा कार्यक्रम झालेला आहे आणि सगळे उपाशी काही ते जमलेले आहेत. फार मोठ्या संख्येने उपाशिक आलेले आहेत आणि इथं खूप चांगला असा कार्यक्रम झाला आहे. सगळ्या भिक्खू संघाचा सगळा उपाशिकांना आशीर्वाद मिळाला आहे आणि सगळ्यांना खूप चांगलं वाटत आहे. जय भीम. थेट आपल्याशी लुंबिना ताई सुद्धा जुळले होत्या. बोरगाव क्षेत्रामध्ये कळमेश्वर तालुका या परिसरामध्ये आलेले आहे आणि आपल्यासोबत त्यांनी आपल्या परिवाराला सुद्धा घेऊन आलेले आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मैत्रिणी सुद्धा इथे आज या चिंचोली क्षेत्रामध्ये त्यांचा एक सुंदर असा उपक्रम होता. आज त्या उपक्रमामध्ये त्यांनी सामील झालेला आहे आणि त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे बुद्ध धर्म सामोर वाढवाचा. अत्यंत सुंदर असा त्यांचा उपक्रम हा आणि लोक म्हणतात आणि बिहारामध्ये ते जाऊन आपला बुद्ध धर्म समजवतात. त्याने आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे आणि आमच्यामध्ये क्रांतिकारी जय भीम. जय भीम. थेट आपल्याशी सुनंदाताई सुद्धा जोडलेले आहे आणि ठामपणे मत सांगतात. आज या कळमेश्वर असलेला चिंचोली शांतीवन या परिसरामध्ये सुंदर असा उपक्रम राबवण्यात आला आहे. देश विदेशातून भिक्खू वर्ग आले होते आणि आज आपण त्यांच्याशी वार्ता करत आहोत. मॅडम मला परिचय सांगा, तुम्हाला काय अनुभव? मी सुनंदा प्रकाशजी देशपांडे, मुक्काम वृंदावन नगर, बिनाकी लेआउट, नागपूर इथून आलेली आहे. या चिंचोली शांतवनला आलेल्यानंतर आपल्याला इतकं छान वाटते. खरंच ह्या शांतीवनाचं नाव शांतीवन आहे तर मनाला पण शांती मिळते. मी आपला ग्रुप सत्यशील महिला भजन मंडळ यांना घेऊन इथे आलेली आहे आणि भिक्खूगण देशोविदेशातून आलेले भिक्खूगण सुद्धा इथे आहेत. आम्हाला त्यांचा सर्वांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि इथे आलेल्यानंतर मन खूप प्रसन्न झालेलं आहे. खूप शांत वाटलेलं आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. महत्त्वपूर्ण गोष्ट त्यांनी आपल्या संघटनाला सोबत त्यांना आलेल्या महिलांना इथे घेऊन आलेल्या आहे आणि शांतीवन वातावरणामध्ये आणि शांती वन हा आहे आणि ह्या वनामध्ये आज देशाविदेशातून भिक्खू वर्ग आले होते. त्यांच्या या अनुषंगाने एक सुंदर असा उपक्रम राबवला आहे आणि महिलांनी इथे मोठ्या संख्येने इथे सहभाग घेतला आहे. आमच्या चॅनलच्या त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. चॅनलशी जुळलेले आहे. आपल्या बिहारामध्ये सुंदर असं गाणं म्हणतात. आज आपल्या चॅनल थेट एक सुंदर असं गाणं आपल्याला सादर करणार आहे. कोणतं असं गाणं जाणून घेऊया. उघडा गुरुजी शाळेचे दार, लय थंडगार आत मला घ्या ना मी काय केला गुन्हा, आत मला घ्या ना मी काय केला गुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा. हो उघडा गुरुजी शाळेचे दार, लय थंडगार वारा लय थंडगार आत मला घ्या ना मी काय केला गुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा. येत आहे पाणी बाहेर नाही कोणी, येत आहे असं माझा जातो वाट तुमची पाहतो, अभ्यास माझा जातो वाट तुमची पाहतो, किती विनवू गुरुजी तुम्हा पुन्हा पुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा. उघडा गुरुजी शाळेचे दार, लय थंडगार वारा लय थंडगार
आता मला घ्या ना मी काय केला गुन्हा, आता मला घ्या ना मी काय केला गुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा. वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास चाले, वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास चाले, 100 मार्कांनी भीम पुढे गेले, 100 मार्कांनी भीम पुढे गेले. अहो मार्क घेईन 100 आणीन पहिला नंबर, मार्क घेईन 100 आणीन पहिला नंबर, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा. हो उघडा गुरुजी शाळेचे दार, लय थंडगार वारा लय थंडगार, आता मला घ्या ना मी काय केला गुन्हा, आता मला घ्या ना मी काय केला गुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा. जय भीम. सुंदर साजरं गाणं काय केला गुन्हा, असं सुंदर हा गाणं आपल्याला मान्यवर मॅडमांनी प्रस्तुत केला होता हा गाणं. आणि या गाण्याच्या वरती त्यांच्यासोबत महिलांनी सुद्धा सहभाग घेतला, त्यांच्या मैत्रिणींना त्यांना सहभाग घेतलेला आहे. आणि आमच्या जन्म त्यांना क्रांतिकारी जय भीम.